बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मागील 3 वर्षांपासून सतत दुष्काळात होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सोयाबीनचे हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते आहे। सध्या मिळत असलेला 2300 रुपये भावातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे। याची दखल घेऊन शासनाने किमान सोयाबीनला 5000 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसानंतर ऐन शेंगा लागत असताना पावसाने ओढ दिल्याने एकरी 3 ते 5 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न मिळालं। यासाठी एकरी 10000 रुपये खर्च आणि सोयाबीन विक्रीला आणलं असता दर कोसळले, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। याची सरकारने दखल घेऊन किमान 5000 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे। शेतकरी क्षेत्राखाली मी बोलतो, सर्व शेतकऱ्यासाठी बोलतो, कारण यावर्षी सोयाबीनला पाऊस प्रथम चांगला आला, नंतर पावसाने दडी मारल्यानंतर एकरी 3 क्विंटल 4 क्विंटल सुद्धा सोयाबीन झालेली नाही। हो, त्याला एकरी नाही म्हणलं तरी 9000 रुपये खर्च एकरी आलेला आहे। यावर्षी सोयाबीनच्या बॅगा 1900 ते 2200 2300 प्रति बॅग प्रमाणे सोयाबीनच्या बॅगा खरीदल्या आणि एका एकराला 8 ते 9000 रुपये खर्च लागतो। मार्केटला सोयाबीन आणला असताना 2200 2300 रुपये प्रति क्विंटल चाललेला आहे। विदर्भासह वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीनचं पीक घेतलं जातं, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे। मात्र बाजारात सोयाबीन येताच 2300 रुपये दर मिळत असल्याने बळीराजावर नवीनच संकट आलं आहे। शासनाने सोयाबीनचे हमीभाव किमान 2850 जाहीर केले आहेत, मात्र या दरापेक्षाही भाव कमी देऊन शेतकऱ्याची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन नाफेड मार्फत खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। एकरी 10 ते 15000 रुपये शेतीला खर्च येतो सोयाबीनला, आणि सोयाबीनला 2300 रुपये भाव लागलेला आहे। यामुळे मला कमीत कमी एकरी आपल्या सोयाबीनला 5000 रुपये क्विंटल तरी भाव मिळावा अशी सरकारकडे माझी मागणी आहे। शेतकऱ्यांनी घेतलेले खासगी कर्ज दिवाळीच्या आधी परतफेड करावयाचे असल्याने कमी दर असूनही बाजारात विक्रीला आणावे लागत आहे। इतरांची दिवाळी प्रकाशात साजरी होणार असल्याने बळीराजाची दिवाळी मात्र अंधारात जाणार आहे। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरं जाणारा शेतकरी यंदा चांगल्या पावसामुळे सोयाबीनचं पीक चांगलं हाती आलं, मात्र पीक हाती येताच बाजार समितीत भाव घसरल्यानं शेतकऱ्यानं कर्ज फेडायचं कसं आणि उदरनिर्वाह कसा चालवायचा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। साजन धाबे, UCN न्यूज, वाशिम।